सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक इतिहास घडलेले आहेत, तर एक नवा इतिहास घडवण्यासाठी दोन गजब माणसांची जोडी आता इथे येणार आहे. बघूयात ती जोडी आता काय इतिहास घडवते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 27 तुऱ्यांचे मालक असणाऱ्या या जोडीचं, सतीश तारा आणि विजय पटवर्धन. ऐकत नाही तुम्ही तरी स्टॉपवर थांबा. अरे किती किती डोका खाशील माझा आता तू. सर असं काय करता, माझा तर ऐकूनच घेत नाही. मला ऐकायचं तर एक शब्द ऐकायचा नाहीये मला. सर एक शब्द मी बोलतच नाही, एकाची 4 वाक्य करून बोलतो मी. अरे तीच वाक्य सारखी सारखी का बोलतोयस. माझा वेळ महत्वाचा आहे, पैशापेक्षा जास्त महत्वाचा आहे, अमूल्य वेळ आहे, माझा मीटिंग आहे माझी. हो मला माहिती तुम्ही कुत्र पाळत नाही, श्रावण पाळत नाही, पण वेळ पाळताय मला माहिती आहे. पण माझ्याकडून थोडासा वेळेत ऐकून घ्या ना सर. काय घाणेरडा लेखक आहेस तू. तुझी 2 फालतू स्किट काय वाजली लगेच स्वतःला मोठा लेखक समजायला लागलास तू. नाही सर असं बोलू नका तुम्ही. मला ऐकायचंच नाही तुझं काही. जा फालतू चांदोबातल्या कुठल्या तरी गोष्टी आणतो आणि म्हणतोय. माझं ऐकलं का थोडं परत आला लेखक आहे. अरे किती लाचार होतोय. लाचार म्हणजे मराठी लेखक आहे, मला व्हावंच लागतं असं. सर असं काय करतात दाजी असं काय करतात. मला मराठी पिक्चर करायचंय, सुपर डुपर ट्रिपल हिट व्हायला पाहिजे तो. होणार ना सर, होणार ना सर. काय होणार. काय कशावर बनवायचा सिनेमा. शोलेवरती पिक्चर बनवायचा मला. शोलेचा रिमेक करायचा मला एक संधी द्या सर. तुमच्या शोलेवरती मी अप्रतिम कथा लिहून. अरे चल रे फालतू माणूस चांदोबातल्या गोष्टी ऐकवतो. काय चांदोबातल्या गोष्टी सांगितल्या तुम्ही. एखादा लेखक ऐकून घेतो म्हणजे किती ऐकून घ्यायचं त्याचं. हा एक साधी चांदोबातली गोष्ट आहे शोले सिनेमा तुमचा. साधी चांदोबातली गोष्ट आहे, चंपक बिंपक लहान मुलांच्या स्टोऱ्या आहेत. अरे याला मारा कोणतरी. काय मारा नंतर मला आधी ऐकून घ्या. आणि हे सांगण्यापूर्वी मला थोडासा वेळ द्या सर. तुम्ही किती वेळ हवाय तुला. मी 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. तुम्ही सिनेमा बघितलाय. अरे 50 वेळा बघितला तो पिक्चर मी. किती तासाचा सिनेमा आहे तो. साधारणपणे 3 तासाचा असेल. तुम्ही किती वेळा बघितलाय. 50 वेळा. आयुष्यातले 150 तास वाया घालवले आहेत तुम्ही. जी स्टोरी 5 मिनिटात सांगते त्याच्यासाठी एवढं कशाला करायचं. ही स्टोरी 5 मिनिटात. अगदी 5 मिनिटात. अरे शोले. अरे अशी ट्रेन येते आणि याला ट्रेन करा एकदा. सिनेमात अशी ट्रेन करायची आहे. ट्रेन मधनं जय आणि वीर उतरतात, बसंतीच्या टांग्यात बसतात आणि पुढची स्टोरी मला सगळी माहिती आहे. आता ती चांदोबातली कशी एवढंच तुम्हाला पटवून देणार केवळ 5 मिनिटांमध्ये. अरे 6 मिनिटं दिली तुला. 6 मिनिटं. ठीक आहे ऐका. हे कथा ऐकताना कुणाही मोठ्या माणसाचा अपमान करायची माझी ताकद नाही, माझी इच्छा नाही, माझा अनुभव नाही, माझं वय नाही, तरी पटवून देतो. एक ठाकूर नावाचा राजा असतो, गब्बर सिंग नावाचा राक्षस असतो. तो राक्षस राजाला त्रास देत असतो म्हणून 2 राजपुत्र बोलवलेले असतात. झाली लहान मुलांची स्टोरी. बर त्रास काय देतो हा राक्षस. तर हम थोड़ा सा अनाज उधार मांगते हैं तो क्या बुराई है. अन्नदानासारखं पुण्य नाही ना. दे ना होतलं त्याच्यापुढे 2 पोती घाल ना. कशाला त्रास देतो जीवाला. काय हे मान्य. कब है होली कब है. साळगावकरांचं घे ना कॅलेंडर एक. पण हेही मान्य. चलन 1 रुपयाचं नाणं. काय एक फाटकी नोट घेऊन जा कंडक्टर कडे. तो म्हणतो चालत नाही नोट. आणि अख्खा डॉलर इकड नाही टेल तिकड नाही. हे कसं काय जमतं. ते नाणं सेम टू सेम होतं म्हणून अमिताभ बच्चन त्यात मेलेले दाखवले शेवटी. डबल रोल नाण्याचा आहे. रडू नका. अजून थोडासा वेळ माझ्या हातामध्ये. ऐकलंच पाहिजे तुम्हाला माझं. आता ठाकूरच्या हवेली मधली गोष्ट. त्या ठाकूरच्या वाड्यात विधवा ना ती राधा. मग लाईट बंद करताना रात्री झोपताना बाजा ऐकायचा कसला शौक ग तुला. गपचूप झोपलं तिथं जागा दिली तर झोपते तिथं गपचूप. पण त्याला एकदा सांग तोही बसतो करत. अरे तुला आणलंय कशाला इथं. तू बाजा कसले वाजवत असलेस ते. खूप कंदील असतात ना म्हणून जरा वेळ लागतो. खूप कंदील म्हणजे ठाकूरकडे लाईट नाहीये. हे का अर्थ आहे का काय. हे सगळं मान्य केलं. जनरली आपण बुटाला सुलटे खेळे मारतो. हा रामलाल उलटे खेळ कुठून मारून आणतो मला कसं सहन करायचं. पण तरी सुद्धा सांगतो साहेब शोले सारखा सिनेमा नाही. त्यांनी आपल्यावर अनेक वर्ष राज्य केलेलं आहे. तो एक माइलस्टोन आहे. तेव्हा त्या माइलस्टोनला धक्का देऊन आपला सिनेमा पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. आपण असा सिनेमा बनवा की तो माइलस्टोन होईल आणि लोक त्याला धक्का देऊन पुढे येतील. सर मला 2 मिनिटं द्या. याला म्हणतात दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. सर 2 मिनिटं. नो टाइम. सर 2 मिनिटं. गेट आउट. सर 2
डोक्यावरती हात ठेवून सांगतो, तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. या धमाल लेखकाला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले लेखक मित्र नक्की आठवले असतील. बघूयात तुमची ही शोलेची स्टोरी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. महेश सर. सतीश आणि विजय, सुपर सुपर, ब्रिलियंट ऍक्ट, गिव इट अप. अली सर. हल्का सा एज कंपेयर्ड टू दी अदर एक्ट्स विच हैपन टुडे, मतलब बाकी के जो 2 एक्ट हुए ना, उसके मुकाबले में ये कहीं पर मुझे थोड़ा सा हल्का सा डाउन ऐसे मुझे लगा. एनर्जी लेवल, राइटिंग, एवरीथिंग सुपर, पर जहां जहां थोड़ी थोड़ी सी जो क्लैरिटी स्क्रिप्ट लेवल पे भी एंड परफॉर्मेंस लेवल पे भी चाहिए थी, वो थोड़ी कम हो गई. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या जोडीसाठी. आणि आता मग अशी जी गोष्ट अधुरी राहिलेली आहे की 2 जोड्यांना मार्क्स किती मिळणार आहेत आणि ते 4 तुरे कुणाचे असतील. मी कुशल आणि रसिका यांनाही मंचावरती बोलवतोय. बघूयात आता किती गुण तुम्हाला मिळत आहेत. अली सर, कुशल रसिका यांना किती गुण. मला असं वाटते की मार्क्स क्यों देना. हाँ ये तुरे. सर ये सब के सब आप ले लो. ओ